अमरावती जिल्ह्यातल्या परतवाडा येथील लैंगिक शोषण प्रकरणात पोलीस तपासाला आता वेग आलाय। मुख्य आरोपी अयान अहमदने पीडितांच्या शोषणासाठी कठोरा रोड परिसरातल्या मानव सुगंधे यांचा भाड्याचा फ्लॅट वापरल्याचं समोर आलंय। या फ्लॅटची झाडाझडती घेऊन पंचनामा करण्यात आला असून फ्लॅट मालकाला चौकशीसाठी बोलावण्यात आलाय। तपासादरम्यान आरोपी पीडितांना कठोरा रोड येथील कॉफी रॉयल 10, अचरपूल येथील कॉफी फ्रेंड्स टाउन तसंच परतवाड्यातील कॉफी सोशल जंक्शन जे सध्या बंद आहे येथे भेटत असल्याचं निष्पन्न झालंय। तसंच एका पीडितेला वज्जर डॅम परिसरातल्या गार्डन मध्ये भेटल्याचंही समोर आलं असून त्या ठिकाणीही पंचनामा करण्यात आलाय। या प्रकरणात कालपासून सुमारे 10 जणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं, मात्र अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। दरम्यान पीडितांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करणाऱ्या फेसबुक, इंस्टाग्राम, टेलिग्राम, यूट्यूबवरील एकूण 41 अकाउंट सायबर सेलच्या मदतीने हटवण्यात आले आहेत। पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवावी यासाठी SIT मधील महिला पोलीस निरीक्षक यशोधरा मुनेश्वर यांच्या माध्यमातून संपर्क साधला जातोय। पीडित आणि त्यांच्या कुटुंबियांनी 977-397-5635 या क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन देखील करण्यात आलं असून त्यांची ओळख गोपनीय ठेवण्याची हमी पोलिसांनी दिली आहे। दरम्यान आज राष्ट्रीय महिला आयोगाने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे या प्रकरणाचा आढावा घेतला। तसंच सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडिओमध्ये आरोपीचा वाढदिवस काही पोलिसांकडून साजरा केल्याचं दिसून आल्यानंतर तपासावर परिणाम होऊ शकतो आणि पारदर्शकता राखण्यासाठी परतवाडा पोलीस स्टेशन येथील एक अधिकारी आणि 2 कर्मचाऱ्यांना पुढील चौकशीपर्यंत निलंबित करण्यात आलंय।